तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी। मांगूर फाट्यावरील भरावाचा प्रश्न अखेर मार्गी। युवा नेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीचा यशस्वी पाठपुरावा। पिलर उभारून पुलाची निर्मिती करण्याचे लेखी आदेश। पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मांगूर फाट्यावर उड्डाणपूल निर्मितीचे काम सुरू आहे। सुरुवातीला या ठिकाणी भराव टाकून पूल निर्मितीचे नियोजन होतं, मात्र शेतकऱ्यांनी याला विरोध केला होता। यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची युवा नेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीने भेट घेतल्यानंतर मांगूर फाट्यावर पिलर उभारून उड्डाणपूल निर्मिती करण्याला मंत्री गडकरी यांनी हिरवा कंदील दिला, मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती। सोमवारी या संदर्भातील लेखी आदेशपत्र कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कृती समितीला दिले। त्यामुळे गेले 1.5 वर्षापासून सुरू असलेला भराव हटावचा प्रश्न निकाली काढण्यात आल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे। पुणे बेंगळूर महामार्गावर नव्याने सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामात वेदगंगा नदीजवळील मांगूर फाटा येथे मोठ्या प्रमाणात भराव टाकून उड्डाणपूल निर्मितीचे नियोजन केलं होतं, मात्र अशा उड्डाणपुलाचा पावसाळ्यात नदीकाठच्या कुर्ली, कोटणी, बुद्धिहाळ, पाटनांगनूर, चिखली, कौलके, आणूर, माकवे, बाणगे, माळके, सोनके, कुरुकली या गावांना मोठा फटका बसणार आहे। याचा परिणाम म्हणून अनेकांना विस्थापित व्हावं लागणार आहे। याची दखल घेऊन निपाणी तसेच कागल तालुक्यातील नेते मंडळींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत पाठपुरावा केला। विशेष करून युवा नेते उत्तम पाटील यांनी शेतकऱ्यांचा हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी पुढाकार घेतला। त्यानंतर मंत्री गडकरी यांनी तात्काळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना मांगूर फाट्यावर भरावाऐवजी पिलर उभारून उड्डाणपूल करण्याचे आदेश दिले होते। लेखी आदेश देताना युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे। शरद पवार यांनीही मोलाचं सहकार्य करताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाणीव करून दिली। त्यानंतर हा प्रश्न मार्गी लागल्याचं सांगितलं। कृती समितीचे के.डी. पाटील यांनी उत्तम पाटील यांच्या पुढाकारामुळेच हा प्रश्न मार्गी लागला असून यासाठी कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील आजी माजी लोकप्रतिनिधींनीही सहकार्य केल्याचं सांगितलं। यावेळी वेदगंगा कृती समितीचे सदस्य शिवाजी पाटील, अजित पाटील, नानासाहेब पाटील, सुदीप वाळके, अमोल पाटील, दीपक पाटील, बाळासाहेब पाटील, बबन शेंत्रे, चंद्रशेखर सावंत, शिवाजी पाटील बाणके, अमित पाटील निढोरी, धनाजी पाटील म्हाकवे, निरंजन पाटील सरकार, गजानन कावडकर, अजय शिंत्रे, धीरज पाटील, केतन पाटील, अभिजित पाटील, सीताराम चौगुले, शिवाजी चौगुले, लक्ष्मण नेचे, अरुण निकाडे, विश्वनाथ उर्फ बंडा पाटील, सर्जेराव पाटील, विनायक पाटील आदी पूरग्रस्त शेतकरी वर्ग तसेच रस्ते प्राधिकरण अधिकारी उपस्थित होते। एन न्यूजसाठी बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।